पुन्हा एकदा महाराष्ट्रात ठाकरे बंधू एकत्र येणार का अशा पद्धतीची चर्चा जी आहे ती सुरू झाली आहे। कुठेतरी राज ठाकरे यांनी सुरुवात केली आणि उद्धव ठाकरे यांनी सुद्धा त्याला दुजोरा दिलेला आहे। या सगळ्या संदर्भात बोलण्यासाठी आपल्यासोबत दोन्ही ठाकरे बंधू पक्षाचे जे आहे पदाधिकारी आहेत त्यांच्या काय भावना आहे। खरं तर ते स्वतः जमिनीवर कार्यकर्ते म्हणून काम करत असताना त्यांना काय वाटतं, आपल्या नेत्यांनी काय भूमिका घ्यावी, या सगळ्या संदर्भात बोलण्यासाठी आपल्यासोबत आहे। सुरुवातीला आपण मनसेकडे जाऊ, काय वाटते? वंदनीय बाळासाहेब ठाकरे यांच्या मनातील जो महाराष्ट्र आहे त्या महाराष्ट्राचं स्वप्न पूर्ण करण्याकरता आज राजसाहेब ठाकरे आणि उद्धवसाहेब ठाकरे हे जर एकत्र आले तर मराठीची गडचिपी ज्या पद्धतीने होत आहे, या 2 वर्षापासून ज्या पद्धतीने मराठी लोकांवर अन्याय आणि अत्याचार होत आहे ते होणार नाही आणि मराठी लोकांना इथं पाठबळ मिळेल। आज आता हिंदी एक भाषा आपल्यावर लादण्यात येऊन राहिली आहे। हिंदी भाषा लादण्याची प्रश्न नाही, ते पहिल्यापासून होती, पण महाराष्ट्रात तरी कमीत कमी मराठी असलं पाहिजे असं आमचं पण मागणी आहे। आणि महाराष्ट्रात मराठी लोकांसाठी राजसाहेब ठाकरे आणि उद्धवसाहेब ठाकरे हे दोघे एक सोबत लढत आहेत। तर दोन्ही ठाकरे बंधू जर एकत्र आले तर एक वेगळं चित्र महाराष्ट्रात उभं राहील। पण कुठेतरी जी चर्चा सुरू केली आहे त्याला तुम्ही कशा पद्धतीने बघता? यापूर्वी सध्या अनेकदा चर्चा झाली, आम्ही ही 2014ला पण झाली, पण काही गोष्टीमुळे ते विस्कळीत झाली असेल तरी म्हणून आज ज्या पद्धतीने साहेबांनी बोलले की त्यांनी ठरवावं, जर त्यांच्याकडून ठराव झालेला असेल किंवा दोन्ही ठाकरे बंधू जर एकत्र बसतील त्याच्यानंतर जो निर्णय होईल तो आम्हाला मान्य आहे। तुम्हाला काय वाटतं, म्हणजे ठाकरे गटाची जी काही आता सध्याची परिस्थिती आहे, पक्ष फुटल्यानंतरची परिस्थिती आहे, आता काय वाटतं? आता भारतीय जनता पक्षाने ज्याप्रमाणे शिवसेनेसोबत राजकारण केलेलं आहे आणि राजसाहेबासोबत जे राजकारण केलेलं आहे म्हणजे मनसेसोबत राजकारण केलं आहे, तर आता या दोन्ही, मला तरी असं वाटतं की आता दोन्ही बंधूंचे डोळे उघडलेले आहे की आता हे जे आपलं दिल्ली आणि गुजरातचे जे प्रशासक आपल्यावरती महाराष्ट्रावर लादणार आहे आणि ते 100% लादण्याच्या प्रयत्नात आहे, कारण की परिस्थिती तीच आहे। मराठी लोकांवरती अत्याचार वाढलेला आहे, मराठी बोलण्यासाठी कुठेतरी न बोलण्यासाठी कुठेतरी प्रेशर टाकलं जात आहे। आता हिंदीची सक्ती आणून ठेवलेली आहे, नागपूरच्या पूर्ण महाराष्ट्राच्या मराठी शाळा बंद करण्याचे कट रचले जात आहे। तर कुठेतरी मराठी भाषेचा आणि मराठी लोकांना दाबण्याचा प्रयत्न केलेला आहे। तर या संपूर्ण घटनेमधून आपल्याला आता असं एक चित्र निर्माण होत आहे की मान्य उद्धव साहेब आणि मान्य राजसाहेबांनी जी आता भूमिका आपल्या बातम्यांच्या माध्यमातून आम्हाला कळून राहिलेलं आहे की आता दोघेही बंधू एकत्रित यायला दिसून राहिलेले आहे। कुठेतरी परिस्थिती एक अशी निर्माण होत आहे, वातावरण तयार होत आहे, ज्याच्यासाठी आम्ही संपूर्ण मराठी आणि शिवसेना आणि मनसे शिवसैनिक सगळे खुश दिसत आहे। आता सकाळपासून आमचे फोन येऊन राहिलेले आहे, कार्यकर्त्यांचे फोन येऊन राहिले आहे की भाऊ असं होऊन राहिलेलं आहे। तर कुठेतरी एक नवचैतन्य निर्माण होण्याची एक आशा आहे आणि हे जर झालं तर 100% महाराष्ट्रामध्ये शिवसेनेची आणि मनसेची सत्ता बसू शकते अशी परिस्थिती त्या महाराष्ट्रात निर्माण होऊ शकते, कारण की ती ताकद माननीय हिंदुहृदय सम्राट साहेबांनी, बाळासाहेबांनी या दोन्ही बंधूंना दिलेली आहे। पण कुठेतरी ही तडजोड राहील, तात्पुरती राहील की पुढे भविष्यात टिकेल? कारण ज्या पद्धतीने अनेक वर्षांपासून फुटलेली आहे, तर एकत्र आले तरी मनानं एकत्र का पूर्ण तो राहील? नाही, मनाने ते एकत्र आहेत, मतभेद राहू शकतात, पण कारण की एकच परिवार आहे आणि महाराष्ट्राच्या हितासाठी दोघंही जर बंधू एकत्र येऊन राहिले तर हे एकदम आनंदाचीच बातमी आहे। दोघा जर तडजोड जी आहे ना, आपण जे म्हणतो की तडजोड, आता हे कसं आहे, मान्य राजसाहेबांनी जर मनावर घेतलं तर हे होऊ शकतं, कारण की याच्या पहिले पण राजसाहेबांकडनं आणि मान्य उद्धव साहेबांकडनं हे तडजोडी कुठेतरी होत आहे असं दिसत होतं। पण शरदचंद्र पवार साहेबांनी आणि भारतीय जनता पक्षांनी राजसाहेबांचा बरेचदा यांनी उपयोग करून घेतलेला आहे आणि हे जरी हे कणखोर तटस्थ उभे राहणारे लोक आहेत पण मनाने अगदी हळवे लोक आहेत, कोणाच्याही शब्दात येऊन जातात, अडकून जातात असे आहेत, कारण की एक त्यांचं मन जसं बाळासाहेब एकदम तटस्थ भूमिकात, पण ते खूप प्रेमळ होते आणि हे दोन्ही बंधू खूप प्रेमळ आहेत, कारण की त्यांचा अनुभव आम्हाला नेहमी आलेला आहे। म्हणून राजसाहेबांनी आताही तटस्थ भूमिकेत राहावं आणि उद्धवसाहेब तर तटस्थ भूमिकेत आहे, ते BJPशी लढून राहिलेलेच आहे, आता SNC ग्रुपसोबत पण ते लढून राहिलेले आहे, तर त्यांची टाळी द्यावी। आम्ही कार्यकर्ते मिळून तर आम्ही सोबत आहोत, काही प्रश्न नाही। कार्यकर्त्यांमध्ये आनंद आहे। तुम्हाला काय वाटते, ज्या पद्धतीनं एकत्र येण्याची जी भूमिका आहे ती फक्त मराठी मुद्द्याला धरून राहील की सगळ्याच विषयांना? मान्य राजसाहेबांनी आजपर्यंत महाराष्ट्र आणि मराठी भाषा याला कायमच प्राथमिकता दिलेली आहे आणि महाराष्ट्राच्या भल्यासाठी आजपर्यंत त्यांनी कोणत्याही स्तराला जाऊन आपला इगो बाजूला ठेवून त्यांनी आजपर्यंत काम करत आलेले आहेत। बघायला गेलं तर राजसाहेब ठाकरे आणि उद्धवसाहेब ठाकरे हे 2 भाऊ आहेत, त्यांचा DNA एकच आहे, वंदनीय बाळासाहेब ठाकरेंची शिवसेना, आणि
त्यांच्यामध्ये आजच्या तारखेमध्ये मतभेद आहेत, पण मनभेद नाही आहेत. दोघंही भाऊ आहेत, त्याच्यामुळे त्यांच्या आपसामधले जी काय भांडणं असतील ते वैयक्तिक पातळीवरती निपटवून घेतील. पण महाराष्ट्राचं कल्याणाच्यासाठी ह्या दोन भावांनी एकत्र येणं ही आता काळाची गरज आहे. आणि महाराष्ट्रासाठी आणि मराठी भाषा आणि मराठी माणसासाठी हे दोन भाऊ एकत्र आले तरच महाराष्ट्राला पुढे उज्ज्वल भविष्य आहे. महाराष्ट्राला भविष्य पाहत आहे, कार्यकर्त्यांना काय वाटते, सामान्य कार्यकर्ते काय भूमिका? सामान्य कार्यकर्त्यांचा विचार घेतला तर तो नक्की या दोन बंधूंनी एकत्र येण्याच्याच मार्गावर असेल. आणि महाराष्ट्र हितासाठी हे जर दोन बंधू एकत्र येणार असतील तर सामान्य मराठी माणूस आणि सामान्य कार्यकर्ता हा नक्की या दोन्ही पक्षाच्या सोबत राहील. सामान्य कार्यकर्ता पक्षासोबत राहील. वाटतं कुठेतरी निवडणुकांचा काळ किंवा मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुका तर नाही आहे या सगळ्या मागे, किंवा तेवढ्यापुरती ती वाटत नाही एकत्र येईल, किंवा पुन्हा कोणतरी मिठाचा खडा टाकून देईल? नाही, निवडणुकीचा विषय असता तर मनसेची स्थापना 2006-07ला झाली. आतापर्यंत कित्येकदा युतीचे विषय असे आले असते. त्याच्यामुळे कसं आहे ना, हा निवडणुकीचा विषय नाही हा खऱ्या अर्थाने आता महाराष्ट्राला दिशा देण्याची गरज आहे. गेल्या 2.5-3-4 वर्षापासून आपण बघतो आहे की युती कोणासोबत कुठे कशी अभद्र युत्या झालेल्या आहे. या सगळ्यांमुळे जो महाराष्ट्राचा विचका झालेला आहे आणि लोकांना फक्त खोटे बोलून खोटे आश्वासनं देऊन जे लोबाडण्याचा आणि लुटण्याचा प्रयत्न हा महाराष्ट्राचा सुरू आहे, याला कुठेतरी थांबवायचं असेल तर हिंदू हृदय सम्राट स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांच्या तालमीत तयार झालेले दोन वाघ यांनी महाराष्ट्राला दिशा द्यावी अशी सर्व मराठी जनांची आणि आमच्या सर्व कार्यकर्त्यांची इच्छा आहे. नक्कीच महाराष्ट्राला दिशा मिळेल अशी अपेक्षा आहे. मात्र कुठंतरी राज ठाकरे भाजपसोबत गेलेले आहे, उद्धव ठाकरे काँग्रेससोबत गेले आहे, कुठंतरी अभद्र युत्या या झाल्या तर त्यांनी दोघांना जवळ येताना या बाकी पक्षांचं काय असलं पाहिजे? नाही, राजसाहेब कधीच बीजेपीसोबत गेलेलं नाही, होकार वगैरे नाही दिलेला आहे त्यांनी. आता साहेबांनी क्लिअर केलं आहे की बा कोणी घरापर्यंत आल्यानंतर त्यांना आपण हाकलून देणार नाही, कोणी आपल्या घरापर्यंत आल्यानंतर आपण त्यांना चहाच पाचतो. असं कोणतेही युतीचा विचार साहेबांनी कधी केलेलाच नाही, ना लोकसभेमध्ये केला नाही विधानसभेमध्ये केला. आजही त्यांची साहेबांची तटस्थ भूमिका तीच आहे, ते कोणत्या पक्षातून जाणार नाही याची गॅरंटी नाही. पण अजूनपर्यंत आता जे साहेबांनी त्या दिवशी जे बोलले की बा महाराष्ट्र हिताकरता मी आपले मतभेद जे असतील, आमचे दोघांचे जे मतभेद असतील ते आम्ही विसरून एकत्र पुन्हा काम करू शकतो. पण उद्धव साहेबांची पण ती इच्छा असली पाहिजे की याकरता. म्हणून युती वगैरे जे युती तर तुम्हाला माहिती आहे अभित्र. पण आताही अटी उद्धव ठाकरेंकडून अटी शर्ती आहे. हो, अटी शर्ती म्हणजे त्यांनी तेच बोलले असतील ना जे त्यांना वाटलं. पण आता ते दोघे मिळून बसतील किंवा दोन्ही पक्षाचे नेते जर एकत्र बसतील त्यानंतर त्या चर्चा होतील त्या गोष्टीवर. आणि युती जर बोलले तर अजित पवार पण कधी BJPसोबत बसणारे नव्हते आणि शिवसेनेसोबत बसणारे नव्हते. तर मग शेवटी त्यांची युती होऊ शकते. तर महाराष्ट्रात शिवसेना आणि मनसेची युती का बरं नाही होऊ शकत? तर नक्कीच राजकारणात कधीही कोणी एकत्र येऊ शकतात. पण काँग्रेससोबत असलेली उद्धव सेना आता त्यांना सोडून इकडे येतील की अशा काही अटी शर्ती दोन्ही बाजूने ठेवल्या? महाराष्ट्राच्या हितासाठी जर करावं लागलं तर ते नक्की येतील. कारण की उद्धव साहेबांनी महाराष्ट्राच्या हितामध्ये कुठेच तडजोड आजपर्यंत केलेली नाही. आणि मला तरी वाटते की म्हणजे मी एक प्रामाणिक कार्यकर्ता आहे. महाविकास आघाडी ही जी बनलेली आहे ही आपण कुठेतरी भारतीय जनता पक्षाचं जे आपल्या महाराष्ट्रावरती जे आक्रमण होतं, दिल्लीतनं जे आक्रमण होतं ते सारण्यासाठी कुठेतरी बाजू करण्यासाठी ही युती महाविकास आघाडी बनलेली होती. परंतु भारतीय जनता पक्षाचं जे राजकारण आजपर्यंत तुम्ही बघितलेलं आहे, सोबत एकत्र आल्यानंतर पण आता काय करायचं, आता ही युती तर म्हणजे ही महाविकास आघाडी कुठेतरी वरती येऊन राहिलेली आहे. तर शिवसेनेमध्ये 2 भाग करून टाकले. वरती येऊन राहिलेली आहे तर शिवसेनेमध्ये 2 भाग करून टाकले. मला प्रामाणिकपणे असं वाटतं की एकनाथ शिंदे जे गेलेले आहे ते काही असं सरळ याच्यात नाही गेले आहे. ते याच्या मागे सुद्धा भारतीय जनता पक्षाचे भरपूरसे ईडीचे खूप सारे प्रकरणं. त्यांची इच्छा नसेल एकनाथ शिंदेंची सुद्धा मातोश्रीला सोडण्याची, उद्धव साहेबांना सोडण्याची इच्छा. सगळ्यांनी तिघांनी एकत्र यावं नाही. मला तर असं वाटतं मी आज बोलतो तुमच्यासमोर की एकनाथ शिंदेंनी सरळ उद्धव साहेबांची माफी मागून हे आता ते परत गावाला गेलेलेच आहे. तसे एकनाथ शिंदे परत रागवून कुठेतरी गावाला गेलेले आहे. तर एकनाथ शिंदेंनी सुद्धा मान्य उद्धव साहेबांच्या येऊन पाया पडावं की झाली चुकी. आणि राजसाहेबांनी आणि उद्धव साहेबांनी एकत्र येऊन महाराष्ट्र पुढे न्यायला पाहिजे. ही तर महाराष्ट्र पुढे न्यायला पाहिजे असं वाटत आहे. पण ही ताकद जी आहे दोन्ही बंधूमध्ये एक वेगळी ताकद आहे, एक आकर्षण आहे. मराठी माणसाला आकर्षण आहे, मुंबईत वेगळं आकर्षण आहे. एकत्र आले तर दोन्ही पक्षाला फायदा होईल. निश्चित फायदा होईल. आजच्या तारखेमध्ये मराठी माणूस जर का एक आला तर आज महाराष्ट्रावरती तो सत्ता करू शकतो. आणि महाराष्ट्रात मराठी माणसांना एकत्र आणायची ताकद ही आदरणीय राजसाहेब ठाकरे आणि आदरणीय उद्धवसाहेब ठाकरे यांच्यामध्येच आहे.
त्याच्यामुळे हे दोन भाऊ जर का एकत्र आले तर त्यांनी निश्चितच महाराष्ट्राचा विकास होईल. आणि या दोघांना आधी एकत्र येऊ द्या. आपण सकारात्मक विचार करू. आपण आत्तापासून नकारात्मक विचार करण्यात काही अर्थ नाही आहे. जे काही मतभेद आहेत ते दोघं एकमेका टेबलवरती बसतील आणि त्याच्यामधून मार्ग काढतील. पण त्या दोन भावांनी एकत्र येणं ही आता काळाची गरज आहे आणि ते भाऊ निश्चित या येणाऱ्या काळामध्ये तुम्हाला एकत्र दिसतील अशी आम्हा सर्व कार्यकर्त्यांना आशा आहे. एकत्र येण्याची आशा आहे तुम्हाला? 100% जर राजकारणाचा विचार केला तर हे दोन बंधू जर एकत्र आले तर महाराष्ट्राचा निश्चित उद्धार होणार आहे आणि एक नवीन प्रगल्भ महाराष्ट्र तुम्हाला पुढच्या वर्षात पाहायला मिळेल. जर नक्कीच कुठंतरी दोन बंधू जे आहे त्यांची ताकद आहे, मराठी माणसाची ताकद आहे त्यांच्या पाठीशी. त्यामुळे दोघांनी एकत्र आलं तर नक्कीच महाराष्ट्र हा विकासाच्या दिशेने जाईल अशी आशा जी आहे ती सर्वसामान्य कार्यकर्त्यांपासून पदाधिकाऱ्यांना सर्वात वाटत आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट सौरभ बोलेसा, पराग डोबळे, साम टीव्ही न्यूज, नागपूर. देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.